एकदा शिवराम आपली गाय घेऊन बाजारात निघाला. हे त्याच गावच्या शंकरने पाहिले. शंकरच्या मनात कपट आले. तो शिवरामच्या मागे चालू लागला. वाटेत त्याने दांडगाईने शिवरामची गाय आपल्या ताब्यात घेतली आणि ती आपलीच म्हणून तिला बाजारात विकायला नेऊ लागला. शिवराम काही ऐकेना तेव्हा शंकरने त्याला मारले आणि बळजबरीनं गाय घेऊन तो बाजारात गेला. बिचारा शिवराम राजधानीत आला आणि त्याने अकबर बादशाहकडे तक्रार नेली. बादशाने ते प्रकरण बिरबलाकडे सोपवले. बिरबलाने सर्व हकीकत ऐकून घेतली आणि शिपायाला पाठवून शंकरला गाय घेऊन दरबारात येण्यास सांगितले. दुसऱ्या दिवशी दोघे दरबारात आल्यावर बिरबलने शंकरला विचारले, काय रे, ही गाय कोणाची? तो म्हणाला, सरकार, ही गाय माझी आहे. हा माझ्यावर उगाच चोरीचा आळ घेत आहे. ते ऐकून बिरबलने शिवरामला गायीचे नाव विचारले. त्याने हरिणी असे तिचे नाव सांगितले. त्यावर बिरबल म्हणाला, तुम्ही आता 50 पावलं दूर जाऊन उभे राहा आणि दोघंही हरिणी म्हणून गायीला हाक मारा. त्याप्रमाणे दोघेही 50 पावले दूर गेले. दोघांनीही गायीला हाक मारली. त्याचबरोबर ती गाय सरळ शिवरामच्या जवळ येऊन उभी राहिली व त्याच्या अंगाला घासू लागली. ते पाहून बिरबलला खरा मालक कोण व खोटा मालक कोण ते समजले. आणखी खात्री करण्याकरता तो त्यांना म्हणाला, आता तुम्ही दोघं पाठ फिरवून सरळ चालू लागा, एक उजव्या बाजूने आणि दुसरा डाव्या बाजूने. त्याप्रमाणे ते दोघे चालू लागताच गाय सरळ शिवरामच्या मागोमाग निघाली. ते पाहिल्याबरोबर बिरबलने शंकरला दरडावून विचारले, काय रे, तू दुसऱ्याची गाय नेलीस आणि वर खोटं बोलतोस? शंकर काय बोलणार, त्याने मुकाट्याने गुन्हा कबूल केला. बिरबलने शिवरामला त्याची गाय घेऊन जाण्यास सांगितल्याने शंकरला शिक्षा केली.